करा सर सुरू. ओके. 51. या सर्व घडामोडीतून हा थेरप्युटिक लॉ सर्व बुद्धिमान लोकांसमोर आता ठेवला आहे व निसर्गाच्या या हॅपी गो लकी ऑपरेशन्स मधून आपल्याला असे दिसते की कित्येक हजार होमिओपॅथिक मॉर्बिफिक एजंट्स आहेत जे आपण अजून शोधलेलेच नाहीत, म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन, व जे निसर्गात उपलब्ध आहेत व ते सर्व अशा रीतीने कित्येक आजार तयार करू शकतात, जे आजार आपल्या अगणित कित्येक नॅचरल डिसीजशी साम्य असू शकतात व जेणेकरून ज्यांच्या वापराने आपण ते नॅचरल आजार बरे करू शकतो. म्हणजे आपण ह्या थेरप्युटिक लॉ नुसार आपण अशा कित्येक रेमेडीज तयार करू शकतो. आणि म्हणजे जेवढे अनगिनत आपल्या अवतीभोवती किंवा पेशंट मध्ये जे डिसीजेस आहे त्यांच्याशी साम्य असणारे आर्टिफिशियल डिसीज तयार करू शकतो. त्यांच्या आधारे आपण ते क्रोनिक डिसीजेस बरे करू शकतो. म्हणजे ते हजारांमध्ये, जसं आपण आता आपले होमिओपॅथिक मेडिसिन हजारांमध्ये गेलंय, तर सरांनी ती इथं 51 मध्ये सांगितलेलं आहे का ते अशा हजारो पदार्थ आहे किंवा वस्तू आहे ज्यांच्यापासून आपण अशा औषधी Remedies तयार तयार करू करू शकतो जे नॅचरल डिसीज सारखेच डिसीजेस तयार करू शकतात. मॉर्बिफिक एजंट म्हणजे मेडिसिनल सबस्टन्सेस ज्यांची पॉवर आपण त्यांचा रेमेडियल यूज थांबवला की संपुष्टात येते. म्हणजे आपण त्यांचा वापर मागाशी सांगितल्याप्रमाणे वापर थांबवला का त्यांचा पॉवर संपुष्टात येतो, म्हणजे त्यांचा आजार पण संपुष्टात येतो व ते स्वतः नाहीसे होतात. म्हणून त्यांना घालवण्यासाठी जसं मिजल स्मॉल पॉक्स सारखी परत दुसरी ट्रीटमेंटची गरज नसते. मिजल किंवा स्मॉल पॉक्सला बरं करण्यासाठी आपल्याला परत दुसरी ट्रीटमेंटची गरज पडते. पण ह्या मेडिसिन्स पासून तयार झालेल्या आजाराला आपल्याला परत एकदा दुसरी कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही. आपली रेमेडी थांबली तर तो आजार आपोआप नाहीसा होणार आहे व त्यांचा डोस आपण पाहिजे तितका कमी किंवा जास्त करू शकतो. इतका स्ट्रॉंग की ज्या नॅचरल डिसीज साठी आपण देणार आहोत त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंग आर्टिफिशियल डिसीज तयार होऊ शकेल. व किती पक्का किंवा कट्टर, त्याला इन्व्हर्टरेट म्हणले, डिसीज असला तरी तो घालवण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिझमवर व्हायलंट अटॅक करण्याची गरज पडणार नाही व अशा पद्धतीने मिळालेला क्युअर हा जेंटल व रॅपिड असणार आहे. म्हणजे आपण त्याचा डोस हे करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळे आणि किती डोस द्यायचा आहे तर नॅचरल डिसीज पेक्षा थोडासा स्ट्रॉंगर आर्टिफिशियल डिसीज तयार होईल इतकाच डोस द्यायचा आहे. आणि त्यायोगे आपण तसं केल्याने काय होईल माहिती का, कुठलेही व्हायलंट किंवा लार्ज डोस दिल्यामुळे जे होणारा त्रास आहे तो पेशंटला होणार नाही. म्हणजेच आपण आपला क्युअर जेंटल पद्धतीने, सौम्य पद्धतीने मिळवणार आहोत. स्लाइटली स्ट्रॉंगर नॅचरल डिसीज आपण तयार करणार आहोत. येस. हॅपी गो लकी ऑपरेशन कळलं? हॅपी गो लकी म्हणजे काय? म्हणजे निसर्गामध्ये ना सर, जे हॅपी गो लकी म्हणजे जे होमिओपॅथिक क्युअर होत आणि आपल्याला दिसते, जसं शुक्र तारा नाहीसा होतो सूर्यामुळे किंवा स्मॉल पॉक्स मुळे इच इरप्शन नाहीसे झाले. म्हणजे काय झालंय याच्यामध्ये काही कुणालाही फार त्रास झाला नाही, म्हणजे लकीली आणि Gently. हॅपीली झालेलं आहे. म्हणजे Gentle जसं cure. आपण अँटोपॅथी आयसोपॅथी किंवा कुठल्या ॲलोपॅथी किंवा त्या काळात प्रचलित असलेल्या पॅथीमध्ये पेशंटला त्रास व्हायचा, पेशंट कॉम्प्लिकेट व्हायचं किंवा खराब होऊन जायचं आणि त्रासदायक गोष्टी होत्या. म्हणजे त्या काय होत्या, हॅपी गो लकी नव्हत्या. आणि होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपल्या निसर्गामध्ये जे होमिओपॅथी क्युअरच्या आतापर्यंत जेवढे उदाहरण दिले ते कसे सर्व हॅपी गो लकी, त्याच्यापासून कुणालाही काही त्रास झालेला नाही, क्युअरच भेटलेला आपल्याला. म्हणजे तिथं काय, तिथं 100% क्युअर होता आणि तोही कमी त्रासाने होता, म्हणजेच हॅपी गो लकी होता. ओके. आता 52 6th एडिशन आणि 5th एडिशन दोघांमध्ये लिहिलेलं आहे. पहिला 5th एडिशनचा सांगतो मी तुम्हाला. आता सर्व उदाहरणांतर अगदी दिवसाच्या उजेडाप्रमाणे हे स्पष्ट झाले व आता कोणताही इंटेलिजंट फिजिशियन म्हणजे जो हुशार आहे जुन्या पद्धतीकडे जाणार नाही, ज्या आधीच्या प्रचलित पद्धती होत्या, जे आतापर्यंत करत आलेले होते, ज्यामध्ये ते शरीरावर पॉझिटिव्ह काउंटर इरिटंट सारख्या गोष्टींनी अटॅक करत होते व आजार बरा करण्यासाठी व त्याने रोगाची शक्ती क्षीण होऊन नवीनच स्टेट निर्माण होत असत व परत तिचा नाश करण्यासाठी आणखी लार्ज डोसचे मिक्सरचा वापर केला जात व त्याचा देखील काहीच उपयोग होताना दिसत नसत व परत अजून दुसराच डिसिमिलर डिसीज त्या ऑर्गॅनिझम मध्ये तयार होत असत व आधी नमूद केल्याप्रमाणे जसं मी मागाशी 3 स्टेज सांगितल्या डिसिमिलर डिसीजच्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड घटनांद्वारे शरीरात घडत असत व 2 डिसिमिलर डिसीज एकत्र आल्या कारणाने
व रोजच्या अनुभवातून हे दिसतच असत की पेशंट जास्तीत जास्त खराब होत व इनक्युरेबल बनत, म्हणजे त्याचा क्युअर बनवणे शक्यच नव्हतं. बरोबर. 6th एडिशन मध्ये तोच अॅप्रोझम असं लिहिलंय. परंतु आता दोन मुख्य पद्धती आजार बरा करण्यासाठीच्या प्रचलित झालेल्या आहेत. म्हणजे आता दोन मेथड ज्या सध्या प्रचलित आहेत त्यावेळेस त्या पहिली जी अॅक्युरेट ऑब्झर्वेशन करून केअरफुल एक्सपेरिमेंट करून आणि प्युअर एक्सपिरियन्स वर अवलंबून आहे, तिलाच आपण होमिओपॅथिक पद्धत जी आपण जाणून बुजून वापरत नाही, म्हणजे आपल्याला ती पद्धत सापडलेली आहे पण आपण ती वापरण्याचा कंटाळा करत आहे. दुसरी पद्धत काय आहे, ज्याच्यामध्ये हेटेरोपॅथिक किंवा ॲलोपॅथिक गोष्टींचा वापर करतो आणि या दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहे. म्हणजे काय, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोघं एकमेकांच्या विरोधात आहे. दोघांचे तत्व भिन्न आहे. व ज्यांना या दोन्हींचे ज्ञान आहे, आता असं काही फिजिशियन आहे आजच्या काळात पण आहे, ज्यांना ना धड होमिओपॅथी कळली आहे, ना धड ॲलोपॅथी कळली. ते लोक काय करतात, ते या भ्रमात असतात की ते या दोन्ही एकच समजून किंवा त्यांना एकत्र करून पेशंटला होमिओपॅथिकली ट्रीट करतात, तर कधी ॲलोपॅथिकली ट्रीट करतात. ज्याने पेशंटला आनंद मिळेल ते वाचतो. परंतु असे करणे म्हणजे त्या डिवाइन होमिओपॅथीशी विश्वासघात केल्यासारखेच आहेत. म्हणजे सध्या जे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकत्र वापरतोय आणि जे मी सांगतो का कुठला तरी एकाचं तरी चांगलं नॉलेज घ्या. मॉंग्रल सेटपेक्षा सौम्य शब्दात सरांनी सांगितलेले इथे. मॉंग्रल आणि ते सेट जरा 52 असा मध्ये जहाल शब्द होता सरांचा. म्हणजे त्यावेळेस दोन पद्धती, म्हणजे त्यावेळेस कसं होतं की जस्ट होमिओपॅथी सुरू झाली, एस्टॅब्लिश होते. मग आता पेशंटला ज्याने बरं वाटतंय, मग चला कधी ॲलोपॅथी केली, कधी होमिओपॅथी केली. पण ते 250 वर्ष झाले तेच आजही तेच लोक करताय. कधी होमिओपॅथी केली, कधी ॲलोपॅथी केली. जे वाटलं ते पेशंट बरं किंवा पेशंटला समाधान भेटतंय याच्यातच आपल्याला समाधान आहे, असं आहे. आपल्याकडे नाही का पेशंट आला, तो म्हटला डॉक्टर एक काम करा, त्या गोळ्या नका देऊ साबुदाण्यावाल्या, मला नाही इंजेक्शन मारून द्या. मग तुझ्या पद्धतीने वागतो हम्म. बाबा मी, ठीक आहे असं. एक तर त्याच्या कलेने किंवा मग आपल्या कलेने मला तसं वाटलं तसं तुम्ही मुझे लगा मैंने दिया. ओके. असं 53 फिफ्थ एडिशन मध्ये असं आहे, खरे सौम्य क्युअर हे आपण फक्त होमिओपॅथीनेच साध्य करू शकतो. ते आपण 7व्या अॅप्रोझम ते 25व्या अॅप्रोझम मध्ये डिस्कस केलंय क्युअर कसं मिळवायचं ते, आणि हेच सत्य आहे व याद्वारेच आपण रोग्यास खात्रीलायक, रॅपिडली व कायमस्वरूपी बरे करू शकतो. तो 6th एडिशन मध्ये असं लिहिलंय, खरे क्युअर हे होमिओपॅथीनेच मिळू शकतो, जे आपण 7 ते 25 अॅप्रोझम मध्ये डिस्कस केले आहे. व हाच क्विक परमनंट बरा होण्याचा खात्रीलायक अचूक मार्ग आहे, जो नैसर्गिक आहे. ही होमिओपॅथिक हिलिंग आर्ट हीच योग्य पद्धत आहे. मानव शक्य असलेले सरळ मार्ग आहे बरे करण्याचा. जसे दोन बिंदू जोडण्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगला मार्ग काय आहे, तर ते स्ट्रेट लाईन. वाकड तिकडे गेलं तर ते बिंदू मिळवण्याला अडचण येणार आहे. तसं होमिओपॅथी सुद्धा एकदम दोन बिंदू जोडण्यासाठी जशी स्ट्रेट लाईन मारायची तशी एकदम सरळ आहे, स्ट्रेट आहे. त्याला काही वेगळा मार्ग नाही. फक्त आपण ते मार्ग जसं मागाशी डिस्कस केलं, तर मग आपण बरेचसे मार्ग शोधत मग ते आपणही हरवलं आणि पेशंट हरवलं असं होतं. पण सरळ जे लॉज आहे, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचंय. म्हणजे इतके वेळा सरांना तेव्हापासूनचा अनुभव आहे का आपलं कोणी ऐकतच नाही. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस तेच उदाहरण देतात का सरळ आहे, आजही फक्त तेच सरळ खरं आहे. मार्गच करा. 54 सरांनी डॉक्टर हनीमॅन सरांनी लिहिलंय ओनली करेक्ट मेथड. ओनली He has करेक्ट. mentioned हो. only correct method. Only त्यावेळी खरं आहे ना. आजच्या काळात पण तुम्हाला असे बरेचसे आजार आहे, कॅन्सर सारखे, HIV सारखे बरेचसे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. हे सर्व आजार आपण होमिओपॅथिकलीच क्युअर करू शकतो. ते लोक कंट्रोल करताय, क्युअर नाही करत आहे. क्युअर पाहिजे असेल तर बरेच जण आपले लोक करताना शुगर कंट्रोल झाली किंवा बिना मेडिसिनचे त्याचे कंट्रोल, म्हणजे तो क्युअर आहे. आणि ते लोक मेडिसिन देऊन फक्त त्याला बरं नाही करते. म्हणजे क्युअर साठी फक्त होमिओपॅथी हा एकमेव मार्ग आहे. तो आजही तोच सिद्ध आहे का, आजही तोच मार्ग आहे. ॲलोपॅथीला अजून ते पण शक्य अजून पण झालेलं नाही. 5th एडिशन मध्ये 54 नंबरचा अॅप्रोझम आहे. हा होमिओपॅथिक मार्ग आहे जो आपण अॅप्रोझम 43 ते 49 मध्ये ऑब्झर्व्ह केला आहे. आणि हाच एकमेव योग्य मार्ग आहे मेडिसिन देण्याचा 3 मार्गापैकी. जे आधी आपण तिन्ही मार्ग शिकलोय, अँटीपॅथी, आयसोपॅथी, होमिओपॅथी. हाच सरळ, माइल्ड, शुद्ध, कायमस्वरूपी क्युअर करू शकतो. कुठल्याही प्रकारची इंजुरी न करता व पेशंट अशक्त न करता. हा मार्ग म्हणजे दोन बिंदूंना जोडणारी सरळ रेषाच आहे. आता 6th एडिशन मध्ये 54 एपिसोड असं आहे, ॲलोपॅथिक पद्धतीत अनेक गोष्टींचा वापर आजार बऱ्या करण्यासाठी वापरतात, परंतु त्या शक्यतो इम्प्रॉपर असतात व अनेक वर्षापासून प्रचलित आहेत व त्यांना ते
सिस्टीम असे समजतात, त्याला सिस्टीम म्हणतात ते नाही का. प्रत्येक जण एकमेकांना वेळोवेळी फॉलो करतात, परंतु एकमेकांपासून भिन्न असतात व स्वतः त्याला रॅशनल मेडिसिन समजतात. म्हणजे जे ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतात ते फिजिशियन एकमेकांना फॉलो करतात आणि त्यांचं त्याच्यावरती ठाम असतं का ते रॅशनल आहे. इथं तिथं फुटनोट 1 आहे त्याच्यावरती एक 1 म्हटलंय बघा. तर त्याची फुटनोट 1 काय आहे? जर सायन्स हे निसर्गाच्या निरीक्षणावर व शुद्ध प्रयोगावर व त्याच्यातून मिळालेल्या अनुभवावर अवलंबून आहे, तर तेथे आळशी अनुमानांना काहीच स्थान नाही. म्हणजे जे एकमेकांना रॅशनल म्हणून फॉलो करताय, ते म्हणजे एक आळशीपणाचेच लक्षण आहे. आणि त्या जर स्पेक्युलेशन आपण व्यर्थ तर्क, तर्कावर आधारित, काल्पनिक. त्याला काही तथ्य नाहीये. आणि या ॲलोपॅथी सिस्टीम फॉलो करणाऱ्या प्रत्येकाला अशी भावना गर्वाने बाळगली, की तो मानवाच्या आतपर्यंत जाऊ शकतो. आंतरिक स्वभावात प्रवेश करू शकतो. मग तो निरोगी किंवा रोगी असला तरी व त्याला त्याच्या आतमध्ये कुठला नॉक्शियस मॅटर आहे तो दिसतो आहे किंवा सापडला आहे व त्याला म्हणजे त्या फिजिशियनला खात्रीलायक माहिती आहे का त्या मॅटरला कशा प्रकारे हद्दपार केले पाहिजे व ते कसे करता येईल याचे पूर्ण ज्ञान त्याच्याकडे आहे, असा त्याला भ्रम असतो. इथं फुटनोट 2 दिली आहे. फुटनोट 2 मध्ये काय आहे? आतापर्यंतच्या आजारात बरे करण्यासारखे काहीतरी मटेरियलच आहे, असाच समज होता व त्याला काढणेच गरजेचे आहे असे सगळ्यांना वाटत होते. व त्यामुळे मेडिसिनच्या डायनॅमिक जे आपण ॲप्रोरिझम 11 मध्ये डिस्कस केलंय, इफेक्टवर त्यांचा विश्वास बसणे केवळ अशक्यच होते. आणि ॲप्रोरिझम शेवट काय आहे? मात्र हे सर्व रिकाम्या गप्पा व अनियंत्रित अंदाजच आहेत व हे खरे तर अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे. म्हणूनच बऱ्याच सिस्टीम आजाराच्या चित्रांना वेगवेगळे नाव देत बसतात व त्यासाठी वेगवेगळे औषध देत बसतात व त्यामुळे खूप सारे मेडिकाचे बुक्स तयार होतात. म्हणजे प्रत्येक आजाराला काहीतरी नाव द्यायचं, त्याचं नोमेनक्लेचर करायचं, मग त्याच्यावरती परत थिसिस लिहायचा आणि मग असे त्यांनी कित्येक बुक्स आणि कित्येक ते तयार केलेले आहे. त्यांनी झालं काहीच नाही, फक्त बुकची क्वांटिटी वाढली आहे. पण खरा प्रिन्सिपल किंवा खरा आजाराचा क्युअर हे त्यांना आजपर्यंतही सापडलेलं नाही. नाही काही सापडलं ते इडिओपॅथिक आहेच ठरलंय. इडिओपॅथिक ते इडिओपॅथिक अजूनही तेच आहे सर. आहेच आहेच इडिओपॅथिक आजही. अजून आहे ते. आणि 3 आजार असं. एकत्र दिसले आपले जसे मल्टीमायझमॅटिक डिसीज राहतात काही, जसं मग जसं सिंड्रोम की बनवून आता टाकायचा. कॅन्सरच्या आजारामध्ये त्यांचं शेवटचं डायग्नोस्टिक टूल आहे पेट स्कॅन करायचा. आता आपण किती वेळा प्रॅक्टिसमध्ये बघतो का पेट स्कॅन नॉर्मल आलेला आहे. म्हणजे आता पेशंटला आजार नाहीये. आणि 6 महिन्यांनी ते परत पेट स्कॅन करायला लावतात किंवा वर्षांनी करायला लावता. आणि तेव्हा परत पेट स्कॅन मध्ये काहीतरी फाइंडिंग येते. म्हणजे पेट स्कॅन पेक्षा अजून काहीतरी तपासणी लागणार आहे, जो त्यांना आजार शेवटपर्यंत संपलेला दिसण्यासाठी अजून काहीतरी टेस्ट लागणार आहे. पेट स्कॅन पण 100% रूल आउट करत नाही का हा पेशंट पूर्ण बरा झालाय. म्हणजेच तुम्ही कितीपर्यंत शोधत गेले तरी ते त्यांच्या म्हणजे कोणालाच शक्य नाही. जे आपण आधीच्या ॲप्रोच मध्ये डिस्कस केलं ना, हे फक्त देवच जाणू शकतो. तर याच्यामध्ये काही आजार शिल्लक राहिला आहे का नाही. आणि आपला नॅचरल लॉ काय आहे का आपण क्युअर कसं समजतो का तो सिम्पटम फ्री झालाय, त्याच्यामध्ये काही लक्षणं नाहीये, त्याची नॅचरल लाईफ जगतोय म्हणजे तो बरा झालाय. माझ्या त्या पेशंटची ते तुम्हाला जर आठवत असेल माउथ कॅन्सरचा टाकला होता मी मागे. आठवते का ती केस तुम्हाला? नाही सर. अच्छा. तेव्हा इथं नसेल ग्रोथ मी होते ग्रुपमध्ये. त्याला. किती दिवसापर्यंत? एक 3-4 महिने झाले, 3 महिने झाले असतील, 3 ते 4. तेव्हा नव्हतो सर मी अच्छा, ग्रुपमध्ये. गौरव त्यांना माहिती असेल त्या ग्रुपमध्ये, गौरव गणेशला माहिती असेल. त्याला इथे ग्रोथ होती सर या ठिकाणी. मी टोटॅलिटी घेतली, नायट्रिक ऍसिड दिलं, कॅन्सर असंच दिसत होतं. 200चे 3 डोस दिले मला वाटतं काहीतरी ओडी 3 डेज. आणि त्याला म्हटलं बाबा हे बायोप्सी वगैरे सगळं करावं लागेल, तू तिकडे जा. बायोप्सीला जाईपर्यंत ती 10% राहिली होती. त्यांनी तो तुकडा काढला आणि त्याच्या आधी तो स्कॅन केला इथल्या भागाचा. त्या स्कॅनमध्ये नोड्स आलेत त्यांना. मग हा तुकडा काढल्यानंतर बायोप्सी निगेटिव्ह. मग त्यानंतर ते म्हटले की डीप फ्रीज बायोप्सी करायची आणि पुन्हा स्कॅन करायचा. मग मी त्या डॉक्टरांकडून वेळ मागून घेतली. पेशंटला महिनाभर ट्रीट केलं, प्लॅसेबो. आजपर्यंत मी एकही मेडिसिन त्याला पुढे नाही दिलेलं नायट्रिक ऍसिड नंतर. आणि तंबाखू तो खायचं ती सोडायला लावली, ते त्याने सोडलेली आहे. डॉक्टरांनी मला 3 आठवडे दिले होते ऑन्को सर्जनने. आणि 3 आठवड्यानंतर मी त्या पेशंटला म्हटलं बाबा तू रिपीट स्कॅन करून ये. त्या स्कॅनमध्ये ते होते ते लिम्फ नोड पण गायब झालेले होते
तर तो सर्जन म्हणायचा ग्रोथ थोडीशी दिसते सर, तर त्याला आपल्याला एक्सिजन करावंच लागेल म्हणे. मी पेशंटला म्हटलं बाबा तुझं आयुष्य आहे, तुझा डिसिजन आहे, तुला काय करायचं ते माझ्याकडून घ्यायचं असेल तर तू चालू ठेव, नाही तर उद्या तू ये नको म्हणायला खराब केला आणि मग तुम्ही मला. तर खरंय सर. तो पेशंट त्याच्या मर्जीने आजही कडे गेलेला नाही, तो माझ्याकडे येतो. आता या गोष्टीला 3-4 महिने झाले, कामधंदे सगळे व्यवस्थित चालू आहेत त्याचे. म्हणजे या अशा गोष्टी कधी कधी काही होतात. ती केस तर माझ्यासाठी ऍज लाईक मिरॅकल आहे, की 4 का 5 दिवसात गेलो होतं सर, ते काही जास्त दिवस लागले नव्हते. ज्यावेळेस आपण पुढचे काही अॅप्युरिझम घेऊ ना सर, हा त्याच्या वेळेस आहे ना, आता मला तो 2005 का काय आहे तो अॅप्युरिझम आठवना. त्याच्यामध्ये आपण हानिमन सर स्वतः सांगता का कॅन्सरची तुम्ही बायोप्सी सुद्धा नाही करायला पाहिजे. नाही पाहिजे ना, तसं आयडियली नाही केली पाहिजे. नाही केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही जे म्हटले ना, तो पेशंटने ठरवलंय का नॅचरलीच राहायचं. तर हे जे कॅन्सरचं असते, प्रत्येक कॅन्सरचा एक सर्व्हायव्हल रेट ठरवतात लोकं ॲलोपॅथीमध्ये. म्हणजे ऑपरेट केल्यानंतर तो किती वर्ष तो जगू शकतो, याला सर्व्हायव्हल रेट म्हणतात. 5 इयर सर्व्हायव्हल रेट, 10 इयर हम्म. सर्व्हायव्हल रेट. म्हणजे त्यांना पण ते मान्य आहे का, तो जास्तीत जास्त तेवढेच दिवस काढणार आहे. सर्व क्रिया केल्यानंतर म्हणजे तुमचं रेडिएशन, केमो ऑपरेट केल्यानंतर पण तो मॅक्सिमम तेवढेच दिवस जगणार असतो. आणि जर आपण समजा आता मोस्टली कमी, सगळ्यात जास्त कमी चान्सेस माउथमध्ये जास्त कमी चान्सेस असतात सर्व्हायव्हल रेटचे. मग जर तुम्ही त्याला 10 वर्ष बिना मेडिसिनचं बिना ऑपरेशनचं जगवलं तरी तुम्ही त्यांच्यापेक्षा सक्सेसफुल आहे. आणि बरोबर. कालांतराने मी नेहमी सांगतो का आपल्याला याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. एक वेळ एक अशी येणार आहे का 50% पीपल्स हे फक्त कॅन्सरने ग्रस्त असणार आहे. आणि त्यावेळेस आपल्याला फक्त होमिओपॅथीच वाचवणार आहे. आणि पुढच्या 20 ते 30 वर्षानंतर ही वेळ नक्कीच येणार आहे, ज्यावेळेस आपण बऱ्यापैकी सिनियर झालेलो असू. त्यावेळेस आपल्याला हे आजचं काम तिथं कामी येणार आहे. कारण त्यावेळेस ते जसं कोविडमध्ये झालं, इतक्या लाट आल्या का पेशंटला बेड नव्हता. अशी एक कंडिशन येणार आहे का कॅन्सर इतके वाढत जाणार आहे का हॉस्पिटल कमी पडणार आहे. त्यावेळेस दुर्दैवाने लोकं आपल्यासाठी थांबणार आहे आणि आपलीच पॅथी फॉलो करणार आहे. त्यावेळेस ते बरे होताना दिसणार आहे. जसं कोविडमध्ये 60 सॅच्युरेशन असलेला 25 स्कोर असलेला पेशंट आजही जिवंत आहे. ते का तर त्यांना त्यावेळेस ॲलोपॅथी करायला कोणी रिकामच नव्हतं किंवा वेळच नव्हता, बरोबर. जागाच नव्हती. तशीच वेळ येणार आहे. आज ते लोकं आपल्याकडे थांबत नाही. कारण त्यांना तिकडं सरकारने म्हणजे आपल्या योजना पण आहे आणि सर्व याबाबत होणार आहे. त्यामुळे ते करणार आहे. पण तिथं पण त्यांचा सर्व्हायव्हल रेट असतो. त्यांचं सगळं थिसिस लिहिलेलं आहे त्या लोकांनी. आणि मग ते 5 इयर सर्व्हायव्हल, 10 इयर सर्व्हायव्हल याच्यावरतीच अवलंबून आहे. तसं तर आपण पण पेशंटला ठेवू शकतो. पण कसं आहे, आजच्या मितीला आपल्याकडे लोकं थांबायला तयार नाही. कारण तेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडे अजून सुविधा शिल्लक आहे. एक वेळ नक्कीच येणार आहे ते का, पण दुर्दैव आहे असतं पण सर. ते असं दुसरं व्हायला नको. आपण लॉ पण ते अबाइडेड पण आहोत ना. म्हणजे आता ह्या पेशंटला मला हे का सांगावं लागलं होतं बाबा, आयुष्य तुझं, डिसिजन तुझं आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, आता मी त्याला नायट्रिक ऍसिड नंतर आजपर्यंत काहीच दिलेलं नाही मेडिसिन, ऍब्सोल्युटली काही नाही दिलेलं. आता तुम्हाला काल बोललो होतो की ऑर्गॅनन वाचायला लागलो तर प्रोसिनची एक गोळी स्वतःला घ्यायची असली कधी तर आता जीव घाबरतो. अँटीपॅथी आणि अँटोपॅथी काय होतं बाबा शरीरामध्ये ते कळतं आता असं. राईट, तर राईट. नाही सर, केस जेव्हा जेव्हा बऱ्याचशा केस अशा माझ्याकडनं पण झालेल्या आहेत, बऱ्याचशा लोकांकडून होत असतील, की एखादी प्रत्येकाकडून चांगली होणार. केस असते, आपण सिंगल रेमेडी देतो, पेशंट रिकवर होतो आणि नंतर काहीतरी फॅशन म्हणून आपण रिपीट मारायला जातो, एखादी इंटरकरंट रेमेडी नाही तर अजून काहीतरी, आणि ती सगळी केस स्पॉईल होते. नंतर परत ना पेशंट कधी येतो ऑन द ट्रॅक येत ना आपली ट्रीटमेंट पुन्हा ट्रॅकवर कधी येऊ शकते. त्यासाठी ऑर्गॅनिक शिकणं खूप जास्त गरजेचं वाटतं सर मला. ऑर्गॅनन याच्यासाठी शिकायचंय ऍक्च्युली. ज्यावेळेस तुम्ही बोलले ना क्रोसिन पण घेऊ शकत नाही, ज्यावेळेस तुम्ही खरंच पूर्ण ऑर्गॅनन शिकाल ना, त्यावेळेस तुम्हाला गरजच नाही पडणार ॲलोपॅथिक मेडिसिन घेण्याची. ऍक्च्युली कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमची केस कोणी मी असेल किंवा कोणी आता ग्रुपमधले कोणी असेल ना, तो स्वतः होमिओपॅथी घेत असेल, परंतु त्याला ऑर्गॅननचं नॉलेज नसल्यामुळे किंवा त्याला जो ट्रीट करतोय त्याला पण तेवढं नॉलेज नसेल ना, तर त्याला त्याची कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणतो आपण, ती जर हम्म. त्याला माहिती असेल आणि ती कधी किती वेळा द्यायची आणि कधी द्यायची ती जर कळलं ना, तर तो पेशंट जसं आता व्हायरल झालंय सध्या, सर्दी खोकला होतोय आणि मग आपण त्यावेळेस क्रोसिन घेणार नाही, त्या पेशंटला कधी फिवरच येणार नाही, कधी तो आजारीच पडणार नाही. त्याच्यामुळे तर खरंच गरज पडणार नाही. आता मी माझं वैयक्तिक सांगतो किंवा मी जेवढ्या माझ्या क्लोज लोकांना जसं होमिओपॅथी करतोय, त्या लोकांना फार क्वचित म्हणजे जवळजवळ गरजच नाही का ते कधीच व्हायरल नाही, आजारी पडत नाही. म्हणजे ते काय आहे का त्यावेळेस ते आपल्याला ते सायन्स माहिती आहे. हा सोरा कसा ट्रीट करायचा आहे आणि 7 आउट ऑफ 8 पैकी 7 केसेस या सोराच्या आहे. मग तो पूर्णपणे घालवण्यासाठी किंवा त्याला अँटीसोरिक मेडिसिन कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे
आणि जसं तुम्ही म्हणले इंटरकरंट द्यायला पाहिजे होती, ती कोणती आणि कशाला वापरली पाहिजे हे सुद्धा सरांनी लिहिलेलं आहे. आपल्याला ते माहित नाही. आता आपल्याच ग्रुपमध्ये एक मॅडमांनी त्यांच्या स्वतःच्या कुठल्यातरी केसला आहे ना, आधी ट्युबरक्युलिनम दिलं, मग कार्सिनोसिन का कुठलं तरी अजून मेडिसिन दिलं आणि तिसरं मेडिसिन असं 4 दिवसामध्ये रिपीट केलं. मग त्यांना म्हणलं, "तुम्हाला कशाने फरक पडलाय?" तर त्या पेशंटला त्यांना कार्सिनोसिननी बरं वाटलं होतं. मग त्यांनी मध्येच ट्युबरक्युलिनम दुसऱ्या दिवशी दिलं. तर म्हटलं, "तुम्ही ते का दिलं?" ते म्हणे का, "नाही, मग ते ब्लॉक असेल, मग काढून टाकला मी ट्युबरक्युलिन." "मग तुम्हाला कुठं दिसलं?" म्हणलं, "ब्लॉक." "नाही, पण मग असं ऐकलंय ना, द्यायला पाहिजे." म्हणलं, "मग का दिलं?" म्हणजे हे ऐकीव गोष्टी. त्याच्यानंतर मग कार्सिनोसिननी तो बरा वाटला होता आणि मग तो बरा असतानाच परत रिपीट डोस दिला. मग त्याचे सिम्प्टम झाले. मग परत ते आता काय करायचं नाही का? सिम्प्टम ॲग्रवेट झाले. म्हटलं, "मग तुम्ही का दिला?" नाही म्हणे, "मग आता वाटलं मला परत दुसरा पण द्यायला पाहिजे." म्हटलं, "असं वाटायला काही अर्थ नाही ना. त्याच्या मागे सायन्स आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ना, तू का देत आहे." आणि मग मेरे हे जे आहे मेरे ना, मन में आया आपल्याला मैंने किया. हां, नाही, नाही. जे आहे ना, हे रिपिटेशन ऑफ डोसेस कराल आणि शिकाल ना ते ॲप दिलेलं आहे. तुम्ही सेकंड डोस गरज नसताना दिल्यावर काय घडणार आहे? किंवा सेकंड डोस कमी असला किंवा जास्त असला किंवा पहिला डोस तुमचा कमी असल्यामुळे का रिझल्ट येत नाही? किंवा मेंटेनिंग कॉज आहे. जसं मी काल बोललो ना तुम्हाला, रेमेडी बरोबर आहे, तरी पण पेशंट बरं होत नाही. ते पण शोधण्यासाठी अजून 4-5 पर्याय आहे. आपण लगेच तो रिझल्ट नाही आला म्हणून मेडिसिन बदलण्यात किंवा पोटेन्सी बदलण्यात काहीच पॉइंट नसतो. पण हे कधी कळेल तुम्हाला का तुम्ही त्या ऑर्गनांमध्ये वाचलेलं पाहिजे आणि तुम्ही वाचलं नाही तर माझ्या सांगण्यावरून कधीच ऐकणार नाही. कारण असं बरोबर, ऐकीव बरोबर. गोष्टी बऱ्याच वेळा आपण विश्वास ठेवत नाही. कारण प्रचलित गोष्टी काय आहे का एका वेळेस जसं म्हणलं ना, एका तासामध्ये 7 डोस दिले, असे लोक आहे. किंवा मग आता आज 30 दिलं, उद्या 200 दिलं, परवा लगेच 1 एम दिलं आणि तरी ते बरं झालेलं आहे, छाती ठोकून सांगताय. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि मग ते करतात, आपण तेच करायला पाहिजे. आपल्याला परत कन्फर्म आहे ते. मग पण ते कसं आहे माहिती का, ते फक्त ऐकलेलं आहे. तुम्ही कुठं वाचलेलं नाहीये आणि ते मिरेकल सारखे कुठेतरी सेमिनारमध्ये आपण बघितलेलं असतं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. ॲक्चुअली ते इथं जर तुम्ही वाचलं ना, जेव्हा वाचाल ना पण जेव्हा वाचाल तेव्हाच तुम्ही ते फॉलो कराल. मी सांगून ते कधीच करणार नाही. मग ते बरोबर. मग आता हे जे आपण एवढं डिटेल ॲप्रॉन वाईज बुकनुसार घेतोय ना, त्याचं कारण ते आहे. कारण ते तुम्ही ऐकल्यावरती तुम्हाला ते कळतं आणि पुस्तक वाचल्यासारखं वाटतं आपल्याला. असं तर मी हे 10 एप्रिल जाऊन तुम्हाला 10 मिनिटात त्याची समरी सांगू हो, शकतो. हो, हो, काय हो. आहे. पण होतं, ते होतं, होतं. त्याचा उपयोग त्याचा नाही होत. जसा इम्पॅक्ट आपल्याला एवढे जे 7-8 लेक्चर झाले ना, जसं ऑर्गन आता कळतंय ना, तसं कधी कळलं नव्हतं. कारणच ते असं समराईज करून नाही शिकू शकत. ते इलॅबोरेट करता आलं पाहिजे आणि ते पूर्णपणे प्रत्येक नुसार प्रत्येक सिरियली केलं ना, तर ते पूर्णपणे लक्षात येतं. आता बघा ना, तुम्ही जे आता सांगितलं ना, ट्युबरक्युलिनम नंतर कार्सिनोसिन दिलेलं होतं, की त्या मॅडमना वाटलं की मायाझमेटिक. आपण काही क्रिटिसाइज नाही करत आहे मित्रांनो, म्हणजे असा वेगळा अर्थ काढू नका. नाही. पण फक्त ते हॅनेमन चुकीचं सरांनी कसं आहे. हे जे आता जो अल्गोरिदम आपण शिकलो 54 नंबरचा, त्याची जी फुटनोट आहे 1 नंबरची, ज्याच्यामध्ये व्यर्थ स्पेक्युलेशन, त्याच्यानंतर स्कॉलॅस्टिक वेपरिंग म्हणजे काल्पनिक याच्यामध्ये, जसं मी कुठेतरी ऐकलं की असं काही राहिलं तर तुम्ही मायाझमेटिक ब्लॉक काढण्यासाठी तुम्ही ती रेमेडी देऊ शकता. या ऐकीव माहितीच्या आधारावर मी ती दिलेली असेल. बघा, हॅनेमन सरांनी ॲलोपॅथीला त्या गोष्टीवर कंटेन केलेलं आहे या फुटनोटमध्ये. सरांनी आता उदाहरण दिलं तर ते आजही कन्फर्म होतंय 200 हो. वर्षानंतर. मग मी म्हणजे तेच इंटरकनेक्ट सांगतो, जर की आपण आजच्या दिवसाला प्रॅक्टिकल ऑर्गन ही फुटनोट कनेक्ट जर करायची म्हटली, तर आपल्या समोर सरांनी दिलेलं उदाहरण इथे इंटरकनेक्ट करता येते आपल्याला, की हे हे ऑलरेडी लिहून ठेवलंय बाबांनी. हो, कधी वापरायचं ना, मग आता बघा वापरायचं. त्यांनी दिलेलं वापरायचं. कुठलं वापरायचं ते पण सांगितलेलं. पण ते कधी वापरायचं याचं नॉलेज नसेल तर तुम्ही वापरून काय उपयोग नाही ना. तुम्ही का वापरताय म्हणजे ॲक्चुअली कसं असतं, जसं तुम्ही आज ती लायकोनी केस बरी केली. आता सर्वांना जरी माहिती आहे सर्वांना परत तशीच केस आली तरी ते लायकोनी बरं करू शकत नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही जसं रिपिटेशन केलं, पेशंटचा जसा फॉलोअप घेतला, तसं ते नाही घेऊ शकत. कारण तो फॉलोअप कसा घ्यायचा त्याचं नॉलेज पाहिजे त्यांना. किती बरोबर, वेळा डोस बरोबर. रिपीट करायचा, तो कधी बरा होणार आहे आणि बरं झाल्यानंतर कुठे थांबायचंय? हे जर कळलं तर समजा इथेच दुसरं कोणीतरी 1 एमचे 3 डोस दिले असते, ॲग्रोवेट झाला असता, स्ट्रँग्युलेशन पूर्ण फिक्स झालं असतं आणि त्याला ऑपरेटिव्ह करायला लागलं असतं. म्हणजे तुमचं मेडिसिन तर लायकच होतं. तर तिथं तुमचा डोस चुकलाय आणि हे महत्वाचं आहे का तुम्हाला मेडिसिन भेटलं तरी पण तुम्ही चुकणारच आहे. तुम्ही क्युअर पण जात नाही कारण तिथं पण तुम्हाला रिपिटेशन आणि डोसेस माहीत नाहीये आणि त्याचा फॉलोअप केस टेकिंगमध्ये आणि त्याचा पुढे सर फॉलोअप घेतात ना, फॉलोअपमध्ये काय थांबायचं, कधी डोस द्यायचा आणि राहिलेले सिम्प्टम कसे शोधायचे.
इतकं इतकं विस्तृत आहे ते, म्हणजे ते ऑर्गॅनमध्ये फार आहे. म्हणजे ते चुकायचा काही विषयच नाही, पण ते आपण ते आत्मसात नाही केलंय. दुर्दैव आहे मी का आता आपण ते माझ्या त्या वाचत ऑडिओत नाही. आज उत्तरात तेच टाकलं ना त्या ग्रुपमध्ये, हेच लिहिलं, हेच ऑडिओ टाकली ना मी. इथून पुढे माझं चॅलेंज हे हम्म, राहील. आता मला तर मागची रेमेडी माझ्याकडे कुठेतरी असेल रेकॉर्ड लिहिलेलं, पण मी म्हटलं ते कोण हम्म. एवढ्या वाया शोधत बसणार आणि शोधणार ना. मी नवीन सिंपल आता बरं. तुमच्याकडून ऑर्गॅनिक शिकतोय. समोर जी टोटॅलिटी आलेली आहे, जो लेअर आहे तो घ्यायचा, त्याला रेपट्राईज करायची, रेमेडी जी मॅच होते ती द्यायची. मी म्हटलं कुठं मागचं शोधून पुन्हा मी स्वतः प्रिज्युडाईज व्हायचं, त्यापेक्षा ते बरोबर शोधणंच नको. पण आता माझ्यासाठी पुढचं चॅलेंज आहे की त्याला आता जर का 2 वेळेला एपिसोड झालेले, तर माझी क्युअर केव्हा होणार की ज्या वेळेला तो पूर्णपणे बरा झालेला असेल. बरोबर रिकरन्स रिलॅक्सेस त्याचे थांबतील ते. ओके बरोबर सर. सर. आता हे 54 ते 62 पर्यंत 54 ते 62 पर्यंत इतर पॅथींविषयी सरांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. होमिओपॅथी जास्त वेगळी करून कशी आहे ती. अँटीपॅथी डिस्कस केली पुढे सरांनी पुढच्या हा 6-7 एपिसोड मध्ये. हा आता दुसरी एक 55 मध्ये दुसरी एक पद्धत आहे औषध वापरण्याची. ॲलोपॅथिक ते झालं वाटतं ना आपलं, 55 झालं ना. 55चं 6th एडिशन राहिले. लवकरच लोकांना याची खात्री पडली की या सर्व प्रकारच्या उपचाराने आजारात त्रास कमी होण्यापेक्षा वाढतच गेला. पूर्वीच्या काळी ॲलोपॅथिक फिजिशियन यांनी प्रायोगिकरित्या वापरलेल्या औषधांमुळे तात्काळ खुशामत करणारी ऍक्शन तयार होत असे. म्हणजे तात्पुरतं त्याला बरं वाटत असे. त्यामुळे पेशंटला बरे वाटल्याचा आभास तयार होत व त्यामुळे ही लोक त्याचं क्रेडिट घेऊन आम्ही बरं केल्याचे भासवत असत व म्हणूनच ती पद्धत टिकून होती. आणि ते जे टेम्पररी रिलीफ द्यायचे त्याच्यामुळे ती पद्धत जास्त प्रमाणात टिकून होती त्यावेळेस. 56 मध्ये आता तिसरी राहिलेली पद्धत ती म्हणजे अँटीपॅथिक किंवा पॅलिएटिव्ह मेथड. त्याच्यामध्ये जिच्याद्वारे रोग्यास तात्पुरत्या स्वरूपात आराम मिळत असे व त्यामुळे ती मेथड वापरून पेशंटचा विश्वास संपादन करण्यात फिजिशियन यशस्वी होत असत. त्यामुळे ती जास्त उपयुक्त वाटत असत. परंतु मी आता तुम्हाला दाखवून देतो की हा मार्ग देखील किती अप्रभावी व हानिकारक आहे. म्हणजे सरांनी आता अँटीपॅथीला सुरुवात केली. अँटीपॅथी मध्ये काय होतं माहिती का, अॅक्यूट डिसीजेस मध्ये अँटीपॅथी वापरल्यानंतर आपण टोटली सिम्पटमॅटिकली तात्पुरतं फार लवकर बरं व्हायचो. त्यामुळे ती फार प्रचलित होती. म्हणजे तिचा जास्त गावगाव होता. आणि ती सुद्धा कशी चुकीची आहे हे सर पुढच्या उदाहरणांमध्ये दाखवून देतात. ही ॲलोपॅथिक फिजिशियनने वापरलेली एकमेव पद्धत आहे जिचा नैसर्गिक आजाराशी थेट संबंध आहे. म्हणजे जसं आपला होमिओपॅथीचा नैसर्गिक आजाराशी संबंध आहे, नॅचरलिस्ट, तसा हिचा पण संबंध आहे. पण तो कोणता, तर तो हा की ती एक्झॅक्ट विरुद्ध पद्धत आहे योग्य पद्धतीच्या. म्हणजे आपल्या होमिओपॅथिक पद्धतीच्या एक्झॅक्ट अपोजिट पद्धत आहे. तर मग आपण जर आपल्याला पेशंटची फसवणूक व त्याचा मजाक करायचा नसेल तर ही सुद्धा न वापरलेलीच बरी, असं सर 56 मध्ये सांगतात. 56 6th एडिशन मध्ये असं लिहिलं आहे, या पॅलिएटिव्ह अँटीपॅथिक ट्रीटमेंटमुळे आजपर्यंत फिजिशियनला खूप कॉन्फिडन्स वाढला होता. कारण त्याला कसं आहे, पेशंट सिम्पटमॅटिकली बरं वाटायचं आणि बरं बरोबर केल्याचा भास व्हायचा आणि तो खुश व्हायचा. पेशंट खुश, डॉक्टर खुश. व ते बरोबर तात्काळ मिळालेल्या मुळे भ्रमित झालेले होते. परंतु जे आजार रॅपिड कोर्सचे नाहीत, म्हणजे क्रोनिक डिसीजेस, यांच्यात ही पद्धत किती निरुपयोगी म्हणजे उपयुक्त नाही ते आपण पाहू. ॲलोपॅथीने अवलंबलेल्या उपचार पद्धतीमध्ये ही एकमेव पद्धत आहे ज्याचा नैसर्गिक रोगामुळे होणाऱ्या त्रासाशी स्पष्ट थेट संबंध आहे. तर तो कोणता, तर ती एक्झॅक्ट विरुद्ध पद्धत आहे योग्य पद्धतीशी, म्हणजे होमिओपॅथीशी. म्हणून क्रोनिक डिसीजेसच्या आजाराने त्रस्त रोग्याची फसवणूक व चेष्टा थांबवायची असेल तर आपण ही पद्धत न वापरलेलीच बरी. बरी. त्याची फुटनोट, फर्स्ट फुटनोट आहे, चौथी पद्धत म्हणजे 6th एडिशन मध्ये हिला थर्ड म्हणलंय आणि 5th मध्ये चौथी म्हटले, जिला आयसोपॅथी म्हणतात. हिच्यात आता आयसोपॅथी बद्दल बोलताय. हिच्यात एखाद्या रोगाला त्याच संसर्गजन्य तत्वाने बरे करतात. परंतु आपण हे बघतो की जो व्हायरस आपण देतो तो हायली पोटेंटाइज असतो. म्हणजे तो एका विशिष्ट लेवलवरती बदललेलाच असतो व यात क्युअर हे सिमिलियम टू सिमिलियम असतो. म्हणजे आयसोपॅथी म्हणजे जसं आता एखादा आजार व्हॅक्सिनने आपण बरं करतोय, तर त्याच्यामध्ये जो व्हायरस आहे, म्हणजे आता तो आजार ज्या व्हायरसने दिला आहे त्या व्हायरसचा तो संसर्गजन्य तत्व आहे, म्हणजे तो प्रिन्सिपल आहे व्हायरस. त्याच्यामुळे तो आजार झालाय, तर त्याचा वापर करून आपण तो तो आजार बरा करतोय. पण त्याच्यामध्ये काय करतो आपण, व्हायरस ऍज इट इज देत नाही, म्हणजे तो सारखाच देत नाही. त्याला बरोबर पोटंटाइज म्हणजे अटेन्युएटेड करून किंवा पोटंटाइज करून वापरतो. म्हणजे त्याच्यामध्ये थोडा का होईना बदल करतोय.
म्हणजे त्यातही सिमिलेमम टू सिमिलेमम होताना आपल्याला दिसत नाही. फुटनोट दुसरी आहे. तिसरा पर्याय औषधी वापरण्याचा आजार बरा करताना आयसोपॅथी आहे. नावाप्रमाणेच या पद्धतीने आजार बरा करण्याची ज्या कॉन्टेजियस प्रिन्सिपल म्हणजे व्हायरस पासून आपण आजार तयार झाला आहे त्याचा वापर करतात. परंतु प्रत्यक्षात असे दिसते की तो व्हायरस देण्यापूर्वी त्याला हायली पोटंडाइज केले जाते. म्हणजेच त्याची कंडिशन अल्टर्ड केली जाते. म्हणजे क्युअर हा सिमिलम टू सिमिलम या गोष्टीला अपोज करूनच मिळवलेला असतो. त्याच रोगविषयक सामर्थ्याने आजार बरा करणे हे मानवी अनुभवाच्या व अंडरस्टँडिंगच्या विरोधात आहे. म्हणजे डिसीज पार्टनी किंवा त्या व्हायरसनी एखादं आपण बरं करणं हे आपल्याला प्रॅक्टिकली आणि अंडरस्टँडिंग नुसार विरोधातच दिसतंय. ज्यांनी ही आयसोपॅथी लोकांच्या सर्वप्रथम लक्षात आणून दिली त्यांनी म्हणजे ज्यांना हे आयसोपॅथीचं ज्ञान झालं त्यांना ते कसं कळलं तर त्यांनी बहुधा काउपॉक्सचे वॅक्सिनेशन झालेल्या लोकांना स्मॉल पॉक्स पासून प्रोटेक्शन मिळालेले अनुभवले किंवा पाहिले. परंतु काउपॉक्स व स्मॉल पॉक्स हे सिमिलर आजार आहेत, अगदी सेम नाहीत. ते बऱ्याच गोष्टींपासून एकमेकांशी वेगळे आहेत. म्हणजे आता इथं आयसोपॅथी मध्ये कसं त्यांना का वाटलं तर काउपॉक्स वॅक्सिनेशन झालेल्या लोकांना स्मॉल पॉक्स होताना दिसलं नाही. परंतु काय काउपॉक्स आणि स्मॉल पॉक्स पण डिसिमिलर आहे. म्हणजे काय ते सेम नाहीये फक्त सिमिलर आहे. म्हणजे त्यांचे काही लक्षणं सिमिलर आहे परंतु ते एकच नाही. म्हणजे तिथं पण आपल्याला ते सिमिलर टू सिमिलर होताना दिसत नाही. सार्वत्रिक लसीकरणामुळे पुढीचा घातक स्मॉल पॉक्स जवळजवळ संपुष्टात आला व सध्याच्या पिढीला पूर्वीच्या भयंकर स्मॉल पॉक्सची कल्पना सुद्धा करता येणार नाही. पण त्याने एक फायदा काय झाला जसं स्मॉल पॉक्स पूर्वी खूप घातक होता, डेंजरस होता. तो वॅक्सिनेशन केल्यामुळे काय झालं त्याचं स्वरूप माईल झालं. बऱ्यापैकी इरॅडिकेट इतकं माईल झालं की नंतरच्या पिढीला तो घातक स्मॉल पॉक्स परिचयाचा राहिलेला नाही. अशा प्रकारे काय काय नाही सर, कंटिन्यू. अशा प्रकारे निसंशयपणे जे जनावरांमध्ये आजार दिसतात अशा पेक्युलर डिसीजेस पासून आपल्याला रेमेडी मिळू शकते. जे आजार मानवात त्या आजारांसारखेच असतात, सिमिलर असतात व त्याने आपल्याला होमिओपॅथिक रेमेडीच्या स्टॉक मध्ये वाढच होईल. म्हणजे इथं सरांनी जनावरांपासून किंवा जनावरांच्या डिसीजेस पासून पण आपल्याला रेमेडी तयार करतो. जसं आधीच्या याच्यामध्ये आपण हजारो रेमेडी शोधू शकतो तसं सरांना याच्यातून एक ज्ञान झालंय का जनावरांमध्ये असलेल्या आजारांच्या त्याच्यापासून पण आपल्याला रेमेडीज तयार करू शकतात जे मानवात त्यांच्यासारखेच लक्षणं तयार करतात. म्हणजे आपल्याला अजून रेमेडी तयार करायला साधन सापडलेलं आहे. परंतु मानवी मॉर्बिडिक मेजंट जसे की खाजेच्या ठिकाणी मिळालेला सुरीन याला आपण जर ईजसाठी रेमेडी म्हणून वापरले तर आपण फक्त त्रास किंवा अॅग्रवेशन करू त्या आजाराचे. म्हणजे जसं आपण आता जनावरांपासून मिळवलेल्या त्या स्रावापासून आपण रेमेडी तयार करू शकतो. पण मग आता असं नाही ना, मग सोरेसिसचं तिथे सुरीन म्हणजे बरोबर. जो सोरेसिसचा आजार तिथे त्याला आपण सुरीन म्हणतो. तो घेऊन आपण मेडिसिन तयार करू शकत नाही कारण तसं केलं तर तो आजार अॅग्रेवेट होईल. त्याने तो आजार बरा होणार नाही. म्हणजे ते तसं करू शकत नाही. तसं त्याला लिमिटेशन आहे. आता 57 ही अँटीपॅथिक मेथड ची प्रॅक्टिस करताना साधा वैद्य म्हणजे नॉर्मल जो फिजिशियन असतो तो पेशंट मध्ये असलेल्या अनेक लक्षणांपैकी जो जास्त त्रासदायक आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो व त्या लक्षणास कमी करण्यासाठी त्या लक्षणाच्या अगदी विरोधी लक्षण तयार करणारे औषधी रोग्यास देतो व रोग्याचे ते त्रासदायक लक्षण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो व रोग्यास जलद गतीने आराम देण्याचा प्रयत्न करतो. ही पद्धत गेली 15 शतके चालू आहे जीचा नियम कॉन्ट्रॅरिस आहे. जसे की रोग्यास खूप जास्त आता त्याचे उदाहरण दिले जसे की रोग्यास खूप जास्त वेदना होत असेल म्हणजे खूप जास्त पेनफुल कंडिशन असेल तिथे काय आहे ओपीएमचा मोठा डोस द्यायचा व त्याच्या संवेदना कमी करायच्या. त्याने काय होईल वेदना त्या रोग्यास जाणवणार नाही का तर त्याचे सेन्सेशन आपण कमी केलेले. तसंच अतिसारासाठी म्हणजे डायरियासाठी ओपीएम द्यायचा ज्याच्यामुळे आतड्याची हालचाल बंद होईल. ओपीएमचा दुसरी ऍक्शन काय आहे ही जी आहे ना ही सर्व ऍक्शन ही प्रायमरी ऍक्शन आहे. म्हणजे आपण तुम्ही याचं फार्मॅक शिकताना प्रायमरी सेकंडरी ऍक्शन शिकला ना तसं याच्यामध्ये पण आपल्याला प्रायमरी ऍक्शन होते आणि सेकंडरी ऍक्शन होते. आता ही जी पुढे आता हे आता सांगून देतो हे 57 पासून ते आपण 70 पर्यंत ज्यावेळेस जाऊ ना दोन गोष्टींमध्ये कम्पॅरिझन केलेलं आहे अँटीपॅथी आणि होमिओपॅथी. अँटीपॅथी मध्ये पण दोन्ही ऍक्शन दिसतात प्रायमरी आणि सेकंडरी. बरोबर. आणि होमिओपॅथी मध्ये पण आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी क्युरेटिव्ह ऍक्शन म्हटले आणि याच्यामध्ये सेकंडरी अॅग्रेवेटिंग असते. अँटीपॅथी करताना आपल्याला काउंटर ऍक्शन होताना ती अॅग्रेवेट होताना दिसते. मग त्याचं उदाहरण देताना सरांनी
पुढचे सगळे ऍप्रोझम त्याच्यासाठीच मी जे गेलेले. म्हटलं होतं ना जसे मगाशी पॅरासिटामॉल खायला पण जीव घाबरतो म्हटलं सर, आता हे ऍफोरिझम आपल्या लोकांनी कळलेत ना पुढचे, त्यांचा पण जीव घाबरायला लागेल पॅरासिटामॉल हा. घ्यायला पण. कंटिन्यू करा सर. बरोबर सर. जसे एखाद्याला झोपत येत नसेल तर आपण ओपीएम द्यायचा, कारण ओपीएम मुळे घेतल्याने त्यास कोमॅटो स्लीप येईल. तसेच एखाद्याला कॉन्स्टिपेशन असेल त्या रोग्यास परचेटिव्ह दिल्याने त्याचं कॉन्स्टिपेशन कमी होईल. तसेच एखाद्याचा जळालेला हाताची आग कमी करण्यासाठी त्याला पाण्यात हात थंड टाकायचं पाण्यात गार पाण्यात. बुडवणे, जेणेकरून त्याची आग कमी होईल. तसेच त्याला जर एखाद्याला थंडी वाजते व ज्याच्यात व्हायटल हिटचा अभाव आहे, कमी झाली आहे, त्याला आपण गरम पाण्याने आंघोळ घालायची, जेणेकरून त्याला लगेच गरम वाटेल आणि आराम वाटेल. तसेच खूप जास्त काळापासून एखादा अशक्त असेल व सुस्त झाला असेल, त्याला सुस्त वाटत असेल, त्या रोग्यास आपण वाईन पाजणे, जेणेकरून त्याला लगेच फ्रेश व उत्साही वाटेल. अशा प्रकारे तो वैद्य अशा अनेक विरोधी गोष्टींचा वापर करून रोग्यास तात्पुरता आराम देण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा कमी पदार्थ किंवा वस्तू वैद्यास ओल्ड स्कूलच्या वैद्यास माहित आहेत, ज्यांची प्रायमरी ऍक्शन त्यास माहित आहे. आता म्हणजे काय इथं हे जेवढे त्यांनी उदाहरणं दिलेले हे सगळे मेथड्स आहे ना, याच्यामध्ये त्या ओल्ड फिजिशियनला त्याची प्रायमरी ऍक्शन माहित होती. म्हणजे जसं पाण्यात हात घातल्यानंतर तो गार वाटणार आहे, ही त्याला ती बरोबर. प्रायमरी ऍक्शन माहित होती. ओपीएम ची प्रायमरी ऍक्शन माहित होती, परजेटिव्ह ची प्रायमरी ऍक्शन माहित होती. परंतु अशा कित्येक वस्तू आहे किंवा मेडिसिन्स आहे त्याच्या प्रायमरी ऍक्शन आपल्याला ज्ञात नाही, त्या इम्प्लिमेंटेशन आपण करू शकत नाही. दुसरी गोष्ट ही अँटीपॅथी फक्त अॅक्यूट केसेस मध्येच लागू होते, क्रोनिक केसेस मध्ये ते नाही होऊ शकत. कारण आता ते क्रोनिक मध्ये काय आहे ते सांगितले. आपण जर अशा पद्धतीने अँटीपॅथी औषधाचा वापर करण्याचे महत्व किंवा मूल्य तपासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षात येईल की ही किती चुकीची पद्धत आहे. कारण इथे सरांनी ऍप्रोझम 7 चा दाखला दिलाय. ऍप्रोझम 7 म्हणजे आपण ड्रग पिक्चर तयार करतो, पोर्ट्रेट ऑफ 58 डिसीज. नंबर मध्ये पहिला पॅरा ना सर. हो, 58 चा पहिला पॅरा. हा हा हा. आपण अशा पद्धतीने अँटीपॅथी औषधांचा वापर करण्याचे महत्व किंवा मूल्य तपासण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हे लक्षात येईल की ही किती चुकीची पद्धत आहे. सरांनी तिथं कंसात ऍप्रोझम 7 म्हणलंय, जिच्यामध्ये अँटीपॅथी मध्ये वैद्य फक्त एका लक्षणावर केंद्रित करतो. आपण ऍप्रोझम 7 मध्ये शिकलोय, आपण पोर्ट्रेट फॉर्म करायचंय, टोटॅलिटी फॉर्म करायची, आणि इथं काय फक्त एकच लक्षणचा त्यांनी हे केलंय, म्हणजे पूर्णपणे चुकीची आहे. इथे एका लक्षणावरती लक्ष केंद्रित करून इलाज करतो, ज्यामुळे फक्त रोगाचा छोटासा भागच कव्हर होतो व त्यायोगे आपण रोग्याला अपेक्षित असलेला संपूर्ण आजार बरा होण्याची अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचेच नाही का? एखादे उदाहरण आपण पाहू, ज्याच्यात एखाद्या क्रोनिक आजारात आपण अँटीपॅथीने इलाज केलेला आहे. आता हे सर्व जे वरचे उदाहरण होते ते आपण अॅक्यूट केसेस मध्ये बघितले, पण आता क्रोनिक केसेस जर आपण अँटीपॅथिकली ट्रीट करायला गेलो तर काय होईल? बरोबर. अशा वेळी सुरुवातीला औषधाने रोग्यास तात्पुरता आराम मिळतो त्या लक्षणापुरता. म्हणजे आता एखादं क्रोनिक केस मध्ये असलेल्या एका अनेक लक्षणांपैकी आपण जो ट्रबलसम लक्षण आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्याला अँटीपॅथिकली ट्रीट केले, त्यामुळे त्याला त्या लक्षणापुरता आराम मिळतो. परंतु काही काळानंतर रोग्यास अॅग्रेवेशन झालेले दिसते व हे अॅग्रेवेशन त्या लक्षणापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण आजाराचेच झालेले दिसते. म्हणजे आपण ते अॅग्रेवेशन, आता जसं आपण त्या लक्षणाला ट्रीट केलं तात्पुरता बरा झाला, पण ज्यावेळेस अॅग्रेवेशन होईल त्यावेळेस ते लक्षण प्लस त्याचा राहिलेला आजार सुद्धा वाढलेला दिसेल. अगदी काळजीपूर्वक प्रॅक्टिस करणाऱ्या प्रत्येक प्रॅक्टिशनरला हे अशा प्रकारे घडलेले प्रत्येक केस मध्ये दिसते. म्हणजेच एक सुद्धा केस आपण अँटीपॅथीने बरे केलेली दिसत नाही. म्हणजे जर आपण केअरफुली बघितलं सर्व अँटीपॅथिकली, आपण एखाद्या स्किन डिसीज मध्ये आपण स्टेरॉइड ऍप्लिकेशन केलं तर आपण काय होतं, स्टेरॉइडनी लगेच ती स्किनची तात्पुरतं. इचिंग हो थांबते, हो तो हो. डाग पण जाताना दिसतो, सगळं जातं. ते अँटीपॅथिक सप्रेशन झालं. आणि तुम्ही ते ऑइंटमेंट बंद करा, 2-4 महिन्यांनी ती कंप्लेंट जास्त वाढलेली दिसते आणि ते इरप्शन जास्त थिक झालेली दिसते. म्हणजे काय, पहिल्यापेक्षा अॅग्रेवेट झालेली.